उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी अवैधरित्या वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई केली असता 2 आरोपींच्या ताब्यातून तब्बल 30,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी रेतीचे टिप्पर तहसील कार्यालय तुमसर येथे जप्त करण्यात आले असून आरोपींवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर आणि त्यांचे पथक हे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक संबंधाने गस्तीवर असताना टिप्पर क्रमांक MS40 CT 5958 चा चालक राकेश प्रसाद वय 42 वर्षे राहणार कामठी नागपूर आणि मालक नरेंद्र शर्मा वय 30 वर्षे राहणार नागपूर यांनी दिनांक 3 मे 2024 रोज शुक्रवारला दुपारी 1 वाजता दरम्यान सदर टिप्पर वाहनामध्ये विना रॉयल्टी 12.79 ब्रास रेती किंमत 39,000 रुपये आणि टिप्पर किंमत 30 लाख रुपये असा एकूण किंमत 30,39,000 रुपयांचा मुद्देमाल परवानापेक्षा जास्त वाहतूक करताना उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांना मिळून आल्याने तहसीलदार तुमसर यांच्या पथकातील मंडळ अधिकारी धावडे यांनी सदर वाहनाच्या जप्ती आणि मोक्का पंचनामा करून सदर वाहन हे तहसील कार्यालय तुमसर येथील आवारात जप्त केले। या प्रकरणी दिनांक 4 मे 2024 रोज शनिवारला फिर्यादी प्रवीण साठकर मंडळ अधिकारी तुमसर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कासदा हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 5 मे 2024 रोज रविवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।